राहुल गांधी यांनी दिल्लीत काल आंदोलन केलं आणि त्यानंतर आज काँग्रेसनं खरं तर अनेक शहरांमध्ये आंदोलन केलं। त्यामध्ये नागपुरातील लोकभवन जे आहे राज्यपालाचं त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं होतं आणि आता भाजपने राहुल गांधीच्या विरोधात जो आहे आंदोलनाचा इशारा दिला। सध्या मी नागपुरातील जो चिटणीस पार्क चौक आहे त्या चौकातील दृश्य दाखवतो। आपण पाहू शकतो भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी आले आणि एक पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीने देशविरोधी कारवाई केली अशा पद्धतीचा जो आहे तो आरोप जो आहे तो भाजप युवा मोर्चाने केला आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले आहे। मात्र दुसरीकडे याच परिसरापासून अगदी जवळ असलेला जो आहे काँग्रेसचं देवडिया भवन सुद्धा याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा जे आहे याला प्रत्युत्तर देण्यासाठी कुठेतरी देवडिया भवन काँग्रेस येथे जे आहे बसून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांनी सुद्धा हातात ध्वज घेऊन जे आहे एक प्रकारे आव्हान देण्याचं काम जे आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे हा जो वाद जर चिघळला, आंदोलन जर चिघळलं तर एकमेकाचे पदाधिकारी जे आहे ते समोरासमोर यांची शक्यता सुद्धा नाकारली जाऊ शकत नाही। त्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। यासोबतच बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे भाजपचे पदाधिकाऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कशा पद्धतीनं हे आंदोलन होते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी बॅरिकेडिंग आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो चिटणीस पार्क चौकात लावण्यात आला आहे। मात्र हाकेच्या अंतर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाकडे भाजपचे पदाधिकारी धावून जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। व्हिडिओ सौरभ पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, चिटणीस पार्क, नागपूर। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। प्रधानमंत्री के सम्मान में राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी चोर है, चोर है। राहुल गांधी चोर है, चोर है। राहुल गांधी चोर है, चोर है। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नक्सलवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नक्सलवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नक्सलवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी जी के सम्मान में युवा मोर्चा मैदान में, मोदी जी के सम्मान में युवा मोर्चा मैदान में। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। प्रधानमंत्री के सम्मान में युवा मोर्चा मैदान में। देश के गद्दारों को, देश के गद्दारों को, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी चोर है, चोर है। गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है। गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है। बच्चा बच्चा बोल है, राहुल गांधी चोर है। बच्चा बच्चा बोल है, राहुल गांधी चोर है। गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। राहुल गांधीच्या करायचं काय? अरे राहुल गांधीच्या करायचं काय? राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है। अरे गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। देश के गद्दारों को, जूते मारो सालों को। देश के गद्दारों को, जूते मारो सालों को। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। हे झेंडे मागे करा आणि झेंडे मागे करा। सरळ काय लावलं हे असं सरळ जो विजय आहे, सरळ काय लावलं जो निर्लज्ज नालायक राहुल गांधी ज्या प्रकारे हा पप्पू कसे झालेलं हा असं मागे कोकणी मागे चोर
पाऱ्यामध्ये पंतप्रधानांबद्दल जे बोलतोय त्या गोष्टीचा अभ्यासही या काँग्रेसवाल्याला नाही आहे. त्यांनी 70 वर्ष देशाला लुटलंय. ते आज संविधान दाखवून आम्हाला आंदोलन करतायत. संविधानाला माहिती नाही का बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक हरवण्याचं काम कोणी केलं तर पाप कोणी केलं तर ते हाच काँग्रेसवाल्यांनी केलंय. यांनी आम्हाला संविधान शिकवलंय. संविधान आमच्या हृदयात आहे. माननीय नगरसेवक सचिन भाऊ नाईक पण या ठिकाणी आले आहेत. म्हणून ज्या प्रकारे देशाची बदनामी करण्याचं काम आणि काही अर्बन नक्षलवादी लोक करतात त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आज रस्त्यावर उतरून या काँग्रेस कार्यालयाचा घेराव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काँग्रेसवाल्यांना आम्ही इथूनच सांगतो की जय खरं बोलाची ताकद आहे तुमच्या मनगटामध्ये आणि या काँग्रेसवाल्याकडे काही राहिलेलं नाहीये. याची दुकानदारी बंद झालेली आहे आणि ह्या काँग्रेसवाल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला या देशातली जनता ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी मुर्दाबाद, सोनिया गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय. राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधीचं करायचं काय? राहुल गांधीचं करायचं काय? काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, राहुल गांधीचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचं काँग्रेसचे भाजपकडून खरं तर राहुल गांधीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा भाजपचे पदाधिकारी जे बॅरिकेड तोडून ज्या काँग्रेसच्या कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. दृश्यांमध्ये पाहू शकतो आपण. हा वाद जो आहे आता चिघळल्याचं पाहायला मिळते आहे. जोरदार घोषणाबाजी जी आहे भाजपकडून ज्या काँग्रेसच्या कार्यालयासमोर सुरू आहे. तिकडून धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो जाळण्याचं काम सुरू आहे. भाजपचे पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोहोचलेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. पोलिसांचा बंदोबस्त असताना कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या विरोधात जे आहे घोषणाबाजी देत आहे. अखेर पोलिसांकडून आता जो आहे सौम्य लाठीचार्ज केला जात आहे आणि काँग्रेसचे समोरासमोर येऊ नये यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाकलण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे. जोरदार प्रयत्न जे आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस केल्याचं पाहायला मिळते आहे आणि काँग्रेसचे आणि भाजपचे पदाधिकारी खरं तर समोरासमोर आले होते. या सगळ्या परिस्थितीमध्ये सौम्य पद्धतीचा लाठीचार्ज शहराध्यक्ष सुद्धा आहे. राहुल गांधी मुर्दाबाद. देशाच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचे जे षडयंत्र जे अर्बन नक्षलवादी आणि जे राहुल गांधी करत आहे त्याच्या विरोधामध्ये नक्कीच कुठेतरी भाजपचे पदाधिकारी जे आहे आक्रमक झाले होते आणि अखेर पोलिसांनी जे आहे समोरासमोर आले त्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा याला प्रत्युत्तर देण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो जाळला आणि एकमेकांविरोधात जे आहे घोषणाबाजी सुद्धा केली. पोलिसांनी कुठेतरी आता जे भाजपचे पदाधिकारी घुसले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. बॅरिकेडिंग तोडून खरं तर भाजपचे सगळे पदाधिकारी जे होते ते या भागामध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोहोचले होते आणि आपण पाहू शकतो आता पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता आणि अखेर भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे पुन्हा चिटणीस पार्क चौकामध्ये आणलेलं आहे. समोर बाईट करावं लागेल. राडे होईल तिकडून चालणार साईडने.
पदाधिकारी जे आहे ते आक्रमक होऊन जे आहे काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोहोचले होते. आपल्यासोबत नगरसेवक सचिन नाईक जे आहे, काय सांगाल? खरं तर भाजपचे पूर्ण पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेले होते. नाही, कार्यालयासमोर जाण्याचा हरकत नाही, पण जो विषय राहुल गांधी आज करतात आहे, देशात संभ्रम पसरवण्याचा विषय करतात आहे, त्याचा विरोध आम्हाला करणं आवश्यक आहे. कोणत्याही आंदोलनात कोणतेही स्टुडंट नव्हते आणि राहुल गांधी ज्या प्रकारे देशाचा विषय खराब करत आहे त्याच्याबद्दल हा आमचा विरोध आहे. आम्ही अंदर जायलाही तयार आहे आणि आमचा कार्यकर्ता हा सक्षम आहे प्रत्येक गोष्टीचा विरोध करण्यासाठी. आपण पाहू शकतो भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. भाजपचे शहराध्यक्ष असो सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली होती. बोलो भारत माता की, काय संजय? भारत माता की. माननीय देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे आणि या अपमानाच्या विरोधामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आणि या अर्बन नक्षलवादी लोकांना ज्या प्रकारे भारताची बदनामी करण्याचं काम यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याला धडा शिकवण्यासाठी हे देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेले. हे देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेले. आम्ही यांचे कार्यालय नागपुरात चालू देणार नाही एवढंच मी सांगतो. भारतीय जनता युवा मोर्चा हा पंतप्रधानांचा अपमान तरी भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत गेले. त्यामुळे अखेर काँग्रेसच्या कार्यालयापर्यंत जाऊन भाजप युवा मोर्चाने याला उत्तर देण्याचं काम जे आहे ते केलं आहे. आता काँग्रेसच्या आंदोलनानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धरपकड जी आहे ते केलेली आहे. सगळ्या पदाधिकाऱ्यांची धरपकड या ठिकाणी झाल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे. मोठ्या संख्येनं पदाधिकारी चोर है, चोर है, चोर है, राहुल गांधी चोर है, चोर है, चोर है, राहुल गांधी चोर है. एक चर्चा युवा मोर्चा, राहुल गांधी चोर है, चोर है, चोर है, चोर है. भाजपचे पदाधिकारी जे आहे ते आक्रमक झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची जी आहे धरपकड जी आहे झालेली आहे. मोठ्या संख्येनं पोलीस जे आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. भाजपच्या माफी मागण्याची आहे राहुल गांधीने. शहर अध्यक्ष गेले आहेत.
सर काय सांगाल पदाधिकारी कुठंतरी भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपचे पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाऊन बसले. नाही, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग त्यांनी ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्यांना डिटेन करून हे आंदोलन आम्ही संपवलेलं. नाही, पदाधिकाऱ्यांनी फोर्सचा वापर केला, त्याच्या अनुषंगाने आम्ही फोर्सचा काय आम्हाला लाठीचार्ज करावा लागला आणि आम्ही त्याच्या अनुषंगाने त्यांना आम्ही सौम्य लाठीचार्ज करून त्यांना डिटेन करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करतो. काय वेळ स्थिती गंभीर होऊ शकली, काय पोलीस बंदोबस्त तयारी केली? नाही, गंभीर परिस्थिती झाली नाही. आम्ही तात्काळ इंटरव्हेन्शन करून 2 मिनिटांमध्ये आम्ही सर्वांना डिटेन केलेलं आहे आणि आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करतो. थँक्यू.